त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। आज मी आलो आहे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालहस्ती भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये। कालहस्ती हे एकमेव जगातलं असं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये सतत अखंड पूजा चालू असते, परंतु पुजारी देखील भगवान शिवजींच्या लिंगाला स्पर्श करू शकत नाही। फक्त वायूच्या आधारे या लिंगाची पूजा केली जाते आणि हे लिंग म्हणजे आपल्या शरीरामध्ये अंतर्भूत असणाऱ्या पंचमहाभूतांपैकी एक असणारं वायुतत्वाचं निर्देशन करतं आणि म्हणून याला वायुलिंग असं देखील म्हटलं जातं। कालहस्ती हे जगातलं एकमेव असं मंदिर आहे जे राहू आणि केतू जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येतात, ज्याला आपण ग्रहण म्हणतो, त्या ग्रहण कालामध्ये सुद्धा हे मंदिर चालू असतं आणि या मंदिरातली क्रियाकर्म जे नित्यनैमित्तिक पूजा असतात त्या सुरू असतात। कारण हे मंदिर असं आहे की या मंदिरामध्ये राहू केतूची आणि कालसर्प दोषाची निवारणाची पूजा सतत केली जाते। श्री कालहस्ती हे नावच मुळामध्ये सर्वदर्शी आणि सगळ्या अर्थाचं निवारण करतं। आपण म्हणतो आपल्याला देव भेटत नाही, माझ्या इच्छा देव पूर्ण करत नाही, त्याचं कारण काय आहे मला समजतच नाही। तर हे जे श्री कालहस्ती मंदिर आहे, श्री कालहस्ती मंदिर त्याच्यामध्ये तीन शब्द आहेत, श्री काल आणि हस्ती। श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती। या तीन प्राण्यांनी जेव्हा भगवान शंकरांची आराधना केली, तप केलं आणि पूजा केली, तेव्हा भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देण्यासाठी या ठिकाणी आले, म्हणून या मंदिराचं नाव श्री कालहस्ती असं म्हटलं जातं। जर प्राण्यांच्या आराधनेमुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होऊ शकतात, तर या जगातला सर्वात बुद्धिमान असा मनुष्य प्राणी जर भगवान शिवशंकरांची खऱ्या भावाने पूजा करेल, अर्चना करेल, तर भगवान शिवशंकर प्रसन्न होणार नाहीत का? हीच शंका प्राणी जर दूर करू शकतात, तर आपण तर निश्चितच भगवान शिवशंकरांना प्राप्त करू शकतो। हे मोटिवेशन, ही श्रद्धा, हा विश्वास ठेवून आपण पण भगवान शिवशंकरांची त्या श्रद्धेने आणि विश्वासाने प्रार्थना करूया आणि नामस्मरण करूया। जय जय नमामि तव चरणं शिवहर नमामि तव चरणं सांबहर नमामि तव चरणं शिवहर नमामि तव चरणं। उमापति महादेव की जय।